नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, साई मीन्स स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला म्हणलं जातं भारतीय खेळ प्राधिकरण, या अंतर्गत पदभरती सुरू झालेली आहे. आता कोणत्या प्रकारची पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, शैक्षणिक पात्रता काय लागते, कोणकोणते खेळ ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, सर्वप्रथम हे जे PDF आहे, ऑफिशियल PDF आहे. हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम तसेच आपल्या आर्टिकलमध्ये मिळून जाईल. ज्याही इम्पॉर्टंट लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, चेकआउट करायला विसरू नका. सर्वप्रथम PDF मध्ये पाहिल्यानंतर सर्वप्रथमच आपल्याला दिसतं, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट कोचेस इन व्हेरियस स्पोर्ट्स डिसिप्लिन ऑन अ रेग्युलर बेसिस. तर बघा, रेग्युलर बेसिसवर हे पदं भरण्यात येणार आहेत. असिस्टंट कोचेस हे पदे आहेत आणि कोणकोणते स्पोर्ट्स आहेत, म्हणजे मी जे म्हणलं ना, वेगवेगळ्या खेळांचा समावेश असणार आहे. तर ते खेळ कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये पद लक्षात ठेवा, असिस्टंट कोचेस. वॅकन्सीज काय किती प्रकारच्या आहेत तर बघा, याच्यामध्ये टोटल 323 वॅकन्सीज आहेत. याचा लेवल 6 आहे. याचं जे पे मॅट्रिक्स असणार आहे 35,400 ते 1,12,400 एवढा असणार आहे पे बँड 2. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या रिजनल सेंटर्स आणि नॅशनल सेंटर्स दिलेले आहेत ऑफ एक्सलन्स ट्रेनिंग सेंटर्स ऑल अक्रॉस इंडियामध्ये. तिथे तुमचं जे आहे ते सिलेक्शन होऊ शकतं. याच्यामध्ये स्पोर्ट्स पाहू शकता तुम्ही, स्विमिंग आहे, ॲथलेटिक्स आहे, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, रेसलिंग, कॅनोईंग, ज्युडो, रोविंग, शूटिंग, बॉक्सिंग आणि फेन्सिंग. तसेच वेटलिफ्टिंग, तायक्वांदो, आर्चरी, टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फील्ड हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो खो, सेपॅक टाकराव आणि वुशू अशा वेगवेगळ्या खेळांचा समावेश आहे. आता याच्यामध्ये टोटल पदे पाहू शकता. टोटल पद आहेत 323. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, पण याच्यामध्ये प्रत्येक पदानुसार जे आहे ते इथे पद वितरित करण्यात आले आहेत. जसं अनरिझर्व्ड, OBC, SC, ST आणि EWS हे सर्व पदे इथे देण्यात आलेले आहेत प्रवर्गानुसार. ते तुम्हाला पाहायची आहेत, त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता तुम्ही जर ज्यावेळेस हे निरीक्षण करून पाहाल, याच्यामध्ये जे पदे आहेत ते तुम्हाला पाहून तुमच्या कॅटेगरीनुसार लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार फॉर्म भरायचा आहे. सर्वात महत्त्वाचं, याच्यामध्ये 33% जे पदे आहेत ते ॲज पर म्हणजे ॲक्ट जे महिला आहेत त्यांच्यासाठी रिझर्व आहेत, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. तर त्यानुसार जे आहे इथं म्हणजे ते पण इथं इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे या सर्व पोस्टसाठी तर बघा, इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं तर डिप्लोमा ऑर इक्विलंट इन कोचिंग फ्रॉम SAI, NS, किंवा पटियाला ऑर फ्रॉम एनी अदर रिकॉग्नाइज्ड इंडियन किंवा फॉरेन युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमचं जे कोचिंगमध्ये तुमचा डिप्लोमा तरी किंवा इक्विलंट तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं पाहिजे, किंवा हा डिप्लोमा तुम्ही साईमधून कंप्लीट केलेला आहे, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, किंवा NS किंवा NIS मधून कंप्लीट केलेला आहे तरीही चालतं. किंवा तुमचं पार्टिसिपेशन असेल ऑलिम्पिक्समध्ये, पॅराऑलिम्पिक्समध्ये, एशियन गेम्स किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तुम्ही खेळलेला असाल, त्याचं सर्टिफिकेट असेल कोचिंगमध्ये तरी, किंवा द्रोणाचार्य अवॉर्डी जरी असाल तरी तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. बघा, थोडंसं एज्युकेशन क्वालिफिकेशन अवघड वाटतं, पण अक्रॉस भारतामध्ये खूप सारे विद्यार्थी किंवा खूप सारे उमेदवार असे आहेत ज्यांनी याच्यापैकी कोणतं ना कोणतं जे क्वालिफिकेशन आहे ते कंप्लीट केलेलं असतं. त्यानुसार जे आहे तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आता एज रिलॅक्सेशन किंवा एज क्रायटेरिया काय आहे तर बघा, ह्याच्यासाठी एजबद्दल दिलेलं आहे. तर SC ST कॅटेगरीमधून जर तुम्ही असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC मधून असाल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅन असाल ॲज पर प्रिव्हेलिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियन नॉर्म्स, त्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये मिळणार आहे. तर हे एजनुसार तुम्हाला पाहायचं आहे. इलिजिबिलिटी काय आहे, मिनिमम 1 year ऑफ कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस इन SAI इन द रिलेव्हंट फील्ड इज मॅन्डेटरी टू क्लेम रिलॅक्सेशन. हे रिलॅक्सेशन क्लेम करण्यासाठी जर तुम्ही एम्प्लॉय असाल SAIचे, ऑलरेडी याच्यामध्ये असाल, तर तुम्हाला जे आहे 1 वर्षाचं कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्च्युअल तुमचं चालू असलेलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही क्लेम करू शकता. व्हेरिफिकेशन जे आहे बघा, प्रूफ ऑफ कंटिन्युअस सर्व्हिस जे असेल त्यानुसार तुमचं जे असेल म्हणजे ह्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे, तर ते तुम्हाला क्लेम करता येईल. आता सर्वात महत्त्वाचं, ह्याला अप्लाय वगैरे करायच्या गोष्टी बाकी दिलेल्या आहेत. समजा तुम्हाला आरक्षण बाकीचं कसं क्लेम करता येईल, EWS वगैरे किंवा नॉर्म्स जे असतील त्याच्याबद्दल इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये सिलेक्शन कसं होणार आहे तर CBT म्हणजे कम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे तुमची, त्यानुसार जे आहे तुमची परीक्षा घेतली जाईल.
आता हे टोटल 2 तासाची परीक्षा असेल. टोटल 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातील. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तिथे 1/4 म्हणजे 4 चुकले तर 1 मार्क जाणार आहे. त्यानुसार जे आहे तुम्ही याच्यासाठी जी परीक्षा आहे ती द्यायची आहे तुम्हाला. स्पोर्ट्स स्पेसिफिक नॉलेजचे 65 मार्क, स्पोर्ट्स सायन्सचे 25 मार्क, जनरल अवेअरनेस, रिझनिंग ॲप्टिट्यूडचे 10 मार्काची, 100 मार्काची तुमची जी आहे ती एक्झाम घेतली जाणार आहे. आता डिटेल सिलेबस वगैरे जे असणार आहे ते तुम्ही खाली बघू शकता. आता तुम्हाला ह्याचं सिलेबस वगैरे जर जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा किंवा इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन आपल्याला व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर मिळून जाईल. सगळ्या इम्पॉर्टंट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. सिंपल आहे. तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट करत असाल तर सिंपल तुम्हाला जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. याची वेबसाईट आहे www.sportsauthorityofIndia.nic.in. या संकेतस्थळावर जायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे तुम्ही 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जे आहे ते करू शकता. तिथे तुम्ही तुमचे जेही इसेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत जसं की आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचे जेही सर्टिफिकेट जे तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे तर ते जेही ओरिजिनल सर्टिफिकेट्स आहेत त्याचे जे प्रत असतात तर ते तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि तुम्हाला जी फी आहे ती पे करावी लागेल. जर तुम्ही अनरिझर्व्ड किंवा EWS कॅन्डिडेट असाल तर 2,500 रुपये तुमची फी लागेल. SC ST एक्स सर्व्हिसमॅन या प्रवर्गातून असाल तर 2,000 रुपये तुम्हाला फी लागेल. त्याचबरोबर वुमेन असाल म्हणजे महिला तर 2,000 रुपये तुम्हाला ही फी असेल. जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि त्यानुसार जो आहे हा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, या रिगार्डिंग तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही अप्लाय करू शकता का नाही तर ते सुद्धा जे प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.